राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती ह्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एक साहेबांपाशी म्हणजे एक सोशल मीडियावर चर्चा झाली की स्मार्ट मीटर बसवणार जेणेकरून लोकांचा समज आहे की तो त्याचं बिल जास्त येते. माझं एक म्हणणं आहे साहेबांना, आपले उपाध्यक्ष ननवणे साहेब आणि शेख साहेब एक ग्रामीणचे यांना घेऊन येते जेणेकरून तुमच्या शासकीय ऑफिसमध्ये पहिले हे मीटर बसवा, जेणेकरून जर दोष वाटला तो मीटर जेणेकरून जनतेला त्याचा त्रास व्हायला नको. असं एक माझी राष्ट्रीय मानवाधिकार तुम्हाला विनंती आहे. त्याच्याबद्दल काय मध्ये म्हणतात सांगा जेणेकरून जनतेला म्हणजे शंका जी आहे शंका दूर होत्या. ऑलरेडी शासकीय कार्यालयामध्ये हे मीटर बसवलेले आहेत. सर्व शासकीय कार्यालयामध्ये MSCBच्या कार्यालयांमध्ये हे मीटर बसवलेले आहेत. तसेच मोस्टली आणि पर्सनली आम्ही एम्प्लॉईजनी सुद्धा हे मीटर बसवून घेतलेले आहेत. या मीटर संदर्भात तुम्हाला जर काही मॉनिटर करायचं आहे, तुमचं कन्झम्पशन मॉनिटर करायचं असेल तर एक महाविद्युत नावाचा ॲप आहे. त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून तुम्ही प्रत्येक तासाला कुठेही बसून तुमचं हे वॉच करू शकता, कन्झम्पशन मॉनिटर करता येईल. पुन्हा स्मार्ट मीटरचे फायदे असे आहेत की सोलर आवर्समध्ये तुम्हाला जवळजवळ 85 पैसे जेवढे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 जेवढं कन्झम्पशन कराल त्याच्यावरती 85 पैसे सूट आहे. त्यानंतर तुमचं जे पूर्वी आपण मॅन्युअल रिडिंग घ्यायचो, माझा एक कर्मचारी तुमच्याकडे यायचा मीटरचं रिडिंग घ्यायचा, याच्यामध्ये जो मॅन्युअल एररमुळे चुका व्हायचा ह्या पूर्णपणे संपणार आहेत. तुम्हाला अचूक बिल मिळणार आहे. पुन्हा तुम्ही जर स्मार्ट मीटर बाकीच्या जसं आपण स्मार्ट गोष्टींच्याकडे कल आहे आपला मोबाईल वगैरे, त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं गो ग्रीन करून घेतलं वगैरे तर हे तुम्हाला बिल मिळणं, वेळेवरती संदेश मिळणं, अपडेट्स मिळणं हे सुद्धा सगळं म्हणजे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे स्मार्ट आमचे एक ग्राहक म्हणून किंवा समजा एक अधिकार म्हणून मानवाधिकार समजा एक विनंती त्यामुळे समजा बाबा हे मीटरचं योग्य बिल भेटत असतात ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जेणेकरून MSCB जर मी कुठं गैरवापर असं म्हणजे आकडा टाकून अशा काही गोष्टी होत असेल चोरीचा त्याला आळा बसण्याचे तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे तो चोरी आहे काय झाला गुन्हा आहे त्याच्यावर मान्य करतो. पण ह्याचं जर बिल सर्वसामान्य नागरिकांना जास्त येत असेल सरासरीपेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही विरोध करू मानवाधिकार. जरी अशा काही कंप्लेंट्स असतील मीटर फास्टच्या वगैरे ते इमिजिएटली त्या शाखा कार्यालयात जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही लगेच तुम्हाला तिथं सिरीजमध्ये मीटर लावून देऊ किंवा तो मीटर टेस्ट करून देऊ. ग्राहकाचं पूर्ण समाधान करण्याची जबाबदारी आमची राहील. काही आणि दुसरी एक विनंती म्हणजे आता MSCBचे बिल वाटायचो घरी घरी तुमचा कर्मचारी येतो किंवा ठेकेदार आहे तेव्हा महाराष्ट्र राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. तो व्यक्ती काय करतो तो बिल टाकून जातो. तो टाकून जातो म्हणजे तो बाबासाहेबांचा एक मला अपमान होतो. कारण का तो ते कागद पडतो कोणाच्या पायाखाली होऊ शकतो. हे महापुरुषांचा कुठलाही माझं विनंती की अपमान होता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचा अपमान संबंधित सूचना देतो. काही इश्यू येणार आपण त्याची दखल घ्यावी विनंती. तो आमचाही पण तेवढाच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्या बाबतीत लगेच कारवाई करून संबंधितांना सूचना देतो. मदत द्यायला हवी, काही अडचण नाही. नक्की नक्की. जर असं व्यक्तीचं परत जर करत तुमच्या तक्रार आहे त्याला ब्लॅक तुम्ही टाका आणि कोण त्याला परत एक केंद्र भेटलंच नाही पाहिजे. नक्की असे व्यक्ती कामाचा नाही. हो हो. त्या बाबतीत आम्ही हे आहेच यांना आवाहन करू आणि सूचनाही देऊ आम्ही याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे.